नमस्कार. लहान मुलं म्हटलं की शेपूची भाजी खात नाही. शेपूची भाजी म्हटलं की ते नाकतोंड मुरडतात. तर आज आपण या शेपूच्या भाजीपासून भाजी न करता मस्त खमंग, रुचकर आणि खुसखुशीत अशी शेपूची वडी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी शेपू ही स्वच्छ निवडून, धुवून ती कोरडी करून घेतली आणि त्यानंतर बघा अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे. तरी ते सर्व शेपू बारीक चिरून घेतली. आता ती एका भांड्यामध्ये घालूया. भांड्यात घातल्यानंतर आता यामध्ये घालण्यासाठी एक छोटस वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच अद्रकचे तुकडे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घातल्या. तर आता हे झाकण लावून पाणी न घालताच बघा असं जाडसर वाटून घ्यायचं. तर हे वाटण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि सुरुवातीला जी आपण शेपू बारीक चिरून घेतली त्यामध्ये 1 कप बेसन, अर्धा कप ज्वारीचे पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी कपाचं प्रमाण घेतलं. तुम्ही इथे वाटी सुद्धा घेऊ शकता किंवा भाजीच्या प्रमाणानुसार सर्व साहित्यांचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं बघा ते संपूर्ण घालायचं. साधारणपणे 2 छोटे चमचे हे वाटण तयार झालेलं आहे. तिखटनुसार यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचे प्रमाण कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर यामध्ये मी 2 चमचे सफेद तीळ घालणार आहे. त्यामुळे मस्त खुसखुशीत आपली ही वडी तयार होणार आहे. त्यानंतर पाव चमचा हळद. हळद घातल्याने रंग देखील वडीला सुरेख येणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा धने आणि जिरेची पूड घातली. पाव चमचा हिंग आणि आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ. त्यासोबतच यामध्ये मी 2 छोटे चमचे तेल घातलेलं आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपण जे घातलेले आहे, मसाले यात वापरलेले आहे, ते भाजीला संपूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचे. म्हणजे मसाले, मीठ व्यवस्थित भाजीला एकसारखं लागलं जाईल. तर सर्व चांगलं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याची कणिक भिजवून घ्यायची आहे. भिजवताना एकदाच पाणी न घालता असं थोडं थोडं घाला. म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज सुद्धा येतो आणि मिश्रण हे जास्त पातळही होत नाही किंवा जास्त घट्टही होत नाही. मीडियम स्वरूपाचं इथे आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण थालीपीठ करण्यासाठी पीठ भिजवतो अगदी त्याच पद्धतीने इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघा मध्यम स्वरूपाचं इथं मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि इथे गॅसवर मध्यम आचेवर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपल्याला ज्या वड्या आहेत त्या स्टीम करून घ्यायच्या आहे. तर इथे चाळणीला सुद्धा बघा तेल लावून घेतलेलं आहे. तेलाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताला तेल लावून तयार मिश्रणाचे समान आकारात 3 गोळे तयार करून घेतले बघा. अशी समान आकारात गोळे तयार केल्यानंतर असं दाखविल्याप्रमाणे लांबट आकार करून घ्यायचा. तर आपल्याला ह्या वड्या स्टीम करण्यासाठी ठेवायच्या आहे. तर चाळणीला तेल लावलेलं होतं त्यामध्ये हे बघा असं ठेवून घ्यायचं. तर सारख्याच पद्धतीने इथे 3ही वड्या तयार करून घेतल्या. तर ह्या वड्या आपल्याला आता वाफवून घ्यायच्या आहेत. नंतर त्या आपल्याला तळायच्या आहे. तर बघा इथे पाणी सुद्धा उकळलेलं होतं. तर आता ही चाळण या भांड्यावर ठेवून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं आपण ह्या वड्या वाफवून घेणार आहोत. तर आता यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनिटांनंतर आपण हे चेक करून बघूया. तर 15 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर वड्या ह्या व्यवस्थित अशा स्टीम झालेल्या आहेत. जर थोड्याफार कच्च्या वाटत असेल तर त्या 5 मिनिटं आणखी वाफवून घ्या. एखाद्या चाकूच्या मदतीने किंवा टूथपिकच्या मदतीने चेक करून बघा. मिश्रण चाकूला चिटकत नाही म्हणजे ह्या व्यवस्थित अशा स्टीम झालेल्या आहेत. छान फुलल्या आहे बघा. हाताला सुद्धा हे मिश्रण चिटकत नाही. तर आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या. गरम गरम ह्या कट करायच्या नाही, नाहीतर ह्या तुटतात. तर संपूर्ण थंड झाल्यानंतरच ह्या मी कट करून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित ह्या थंड झालेल्या आहे, अजिबात चिटकलेल्या नाही, कारण आपण चाळणीला तेल लावून घेतलेलं होतं. व्यवस्थित ह्या स्टीम झालेल्या आहे आणि आता थंड झाल्यानंतरच चाकूच्या मदतीने
ज्या पद्धतीने आपल्याला जाड, पातळ किंवा मध्यम स्वरूपाच्या ह्या कट करून घ्यायच्या. व्यवस्थित अशा कट होत आहे बघा, अजिबात तुटलेला नाही, व्यवस्थित अशा कापल्या जात आहे. तर बघा, ह्याच पद्धतीने तुम्ही नुसत्या सुद्धा ह्या खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. इथे मी ह्या गरम तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे. मस्त छान खमंग आणि कुरकुरीत तळून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल हे व्यवस्थित मध्यम आचेवर मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक एक करून 2 टप्प्यामध्ये ह्या वड्या मी तळून घेणार आहे. तेलात वड्या सोडल्यानंतर लगेच झाऱ्या न लावता वड्या छान अगोदर सेट होऊ द्यायच्या. नंतरच त्या पलटून दुसऱ्याही बाजूने छान आलटून पालटून खमंग आणि कुरकुरीत तळून घ्यायच्या. ज्या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ह्या तळून घ्या किंवा शॅलो फ्राय करून घ्या. तर या वड्या आपल्या तळून झालेल्या आहे. रंग बघा सुरेख आलेला आहे. तर आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती ह्या कुरकुरीत झालेल्या असेल. तर राहिलेल्या वड्या सुद्धा ह्याच पद्धतीने मी तळून घेतल्या. मस्त कुरकुरीत झालेल्या आहे बघा. तर आता ह्या सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. तर इथे सर्व आपल्या शेपूच्या वड्या ह्या तयार झालेल्या आहे. अजिबात तेलकट न होता मस्त जाळीदार, खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे. एक वडी मी तोडून दाखवते. आवाजावरूनच तुम्हाला समजेल की किती ह्या कुरकुरीत झालेल्या असेल. आणि चवीला म्हणाल तर खूप रुचकर आणि भन्नाट अशा लागतात. मस्त चविष्ट तयार होतात. खाल्ल्यानंतर वाटणार सुद्धा नाही की ही शेपूची वडी आहे. कोथिंबीर वडी प्रमाणेच लागते. जर ह्या पद्धतीने शेपूच्या वड्या लहान मुलांना तुम्ही खाऊ घातल्या तर ते शेपूची भाजी सुद्धा आवडीने खातील. तर ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.